तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातून कोणकोणत्या प्रकारे पैसे कमवू शकता, इंस्टाग्रामवरून, फेसबुकवरून, अशा सर्व प्रकारच्या गोष्टी मी तुम्हाला शिकवणार आहे. काही जणांना वाटत असेल का हा काही पण दाखवतो, कुठे फिरायला गेला, याने रूम शिफ्ट केला, हा जेवायला बसलेला असतो ते पण हा दाखवतो. मी कॅमेरासमोर बोलू शकतो, परंतु पब्लिक प्लेसमध्ये बोलण्याची जी हिंमत असते ना, तर ती मी सध्या वाढवतोय. ज्या मुलांची परिस्थिती नाही आहे, परंतु त्यांना यूट्यूबर व्हायचं आहे किंवा त्यांना कंटेंट क्रिएशन एक इन्फ्लुएन्सर म्हणून या फील्डमध्ये उतरायचं आहे. इंस्टाग्रामवरती व्हिडिओ बनवायचे आहेत, यूट्यूबवरती व्हिडिओ बनवायचे आहेत, फेसबुकवरती व्हिडिओ बनवायचा आहे. बजेट नाही आहे आणि परिस्थिती नाही आहे आणि कशी सुरुवात करायची समजत नाही आहे, तर त्यांच्यासाठी एक मोटिवेशनल व्हिडिओ हा होणार आहे. एकदम लहान व्हिडिओ बनवतोय. तर माझ्याकडे बघा एक रिंग लाईट आहे. आपलं जे मेन यूट्यूब चॅनल आहे कम्प्युटर वर्क सेंटर, त्यावरती जवळपास 2-2.5 लाख सबस्क्रायबर आहेत. माझ्याकडे पैसे पण आहेत की मी माझा चांगला सेटअप तयार करू शकतो. परंतु नुकताच मी आता नाशिकला आलेलो आहे राहायला आणि एक सुरुवातीला जुगाड एक थोडंसं सेटल होण्यापूर्वी आपण जुगाड करतो. तर बघा रिंग लाईट आहे. तर आपले जे दादू आहेत त्यांनी सजेस्ट केलं, हा पेपर लावलेला आहे एक सॉफ्ट बॉक्स सारखं, आपल्याला त्याने उजेड द्यावं त्यासाठी जुगाड केलेला आहे. मी लगेच सॉफ्ट बॉक्स घेतला नाही किंवा पोट्रा लाईट घेतलेला नाही. त्यानंतर हे पहा, हा पत्र्याचा डब्बा आहे आणि हे लेदर आपण घरून आणलेला होता, हा पत्र्याचा डब्बा आहे. तर हा पत्र्याचा डब्बा मी आता वापरणार आहे. कशासाठी? एक टेबल म्हणून. मी टेबल शोधतोय, मागे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलेलं होतं. परंतु बजेट फ्रेंडली टेबल एकदम कमीत कमी प्राईसमध्ये आपल्याला भेटेल तर आपण घेऊ. डायरेक्टली 5-7 हजाराची, 10-15 हजाराची इन्व्हेस्टमेंट आपण करणार नाही. हा जुगाड आहे. हे बघा, ही चेअर वापरतो मी सध्या. आपल्याकडे आहे ऑफिस चेअर आहे, परंतु तरी सुद्धा मी ही चेअर वापरतो कारण मला यामध्ये कम्फर्ट वाटतं. त्यानंतर काही जण 10-10, 15-15 हजाराची, 5-5 हजाराची LC घेतात. मी बघा कोणता लाईट वापरतो. हा RGB लाईट आहे, रिमोटवाला आहे. खाली एक रिमोट पडलेलं पाहायला भेटेल तुम्हाला. तर हा लाईट मी वापरतो. सुरुवातीला हे 700चं का 800चं ट्रायपॉड घेतलेलं होतं, माझं पहिलं ट्रायपॉड आहे. तर हे ट्रायपॉड सुद्धा मी अजून वापरतो. हा कॅमेरा घेतलेला होता मी, परंतु एवढी इन्व्हेस्टमेंट करण्याची गरज नाही. मी जेव्हा सुरुवात केली होती ना, तेव्हा मी सुद्धा दुसऱ्याने मला मोबाईल दिलेला होता, तो पण खराब होता. तो स्वतः घरच्या घरी रिपेअर केलेला होता. मोटरोलाचा मोबाईल होता तो त्यावेळेस, आणि त्यावेळेस तो मोबाईल मी स्वतः रिपेअर केला. कारण तेव्हा मोटरोलाचे मोबाईल कुठं रिपेअर पण व्हायचे नाही, कोणाला करता पण यायचे नाही. आणि त्यावरती मी शूट करत करत आज इथपर्यंत पोहोचलेलो आहे. जास्त काही आपण सक्सेसफुल झालो बुवा असं काही नाही आहे, परंतु आपण आपलं पोट भरू शकतो या व्हिडिओ बनवून किंवा आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमाने. तेवढं तरी मी करतोय आणि त्यात माझ्या आईची मला साथ होती, पाठिंबा होता. त्यामुळे मी हे करू शकतो आणि करणार आहे पुढे. आणि त्याचबरोबर बघा, इथे गादी ठेवलेली आहे आणि हे गोधडी आहे आणि या गोधडीचा वापर मी करतोय. शीट्स असतात, व्हॉइस ॲब्झॉर्ब करण्यासाठी एक शीट्स असतात. आता इथे ना एक इको तयार होतो. पूर्ण जर कमरा बंद राहिला ना, रूम बंद राहिला, तर इको तयार होतो. मग तो इको तयार व्हायला नको त्यासाठी शीट्स असतात, ते सुद्धा मी वापरत नाही. हा जुगाड केलेला आहे. त्याचबरोबर एक बजेट फ्रेंडली माईक, तो बोयाचा M1 माईक असतो, तो माझ्याकडे आहे. सुरुवातीला मी घेतलेला होता आणि सुरुवातीला तर तो माईक पण नव्हता माझ्याकडे. जसं मी माझी जर्नी स्टार्ट केली, मोबाईलचा माईक असायचा, त्याने शूट करायचो. आता जो व्हिडिओ शूट करतोय ते सुद्धा माईक वापरत नाही. तर अशा प्रकारे मी सुरुवात केलेली होती आणि मी सध्या आता ब्लॉग बनवायला सुरुवात केलेली आहे. आपले ब्लॉग रेग्युलर येत आहेत, ज्यामध्ये मी कुठं फिरायला गेलो, कुठं काही केलं तर ते मी तुम्हाला सांगत असतो. आणि हे का सुरू करतोय, मला ब्लॉग बनवणं जमत नाही अजून एवढं, परंतु ही सुरुवात आहे. आणि ही सुरुवात करण्यामागचं कारण काय आहे की मी तुम्हाला आता शिकवणार आहे, ज्यांना शिकायची इच्छा आहे की व्हिडिओ कसा शूट करायचा, यूट्यूब चॅनल कसं तयार करायचं, एकदम बेसिक. तुम्ही फक्त 500 ते 1000 रुपयात तुमची यूट्यूबरची जर्नी कशा प्रकारे सुरू करू शकता, तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातून कोणकोणत्या प्रकारे पैसे कमवू शकता, इंस्टाग्रामवरून, फेसबुकवरून, अशा सर्व प्रकारच्या गोष्टी मी तुम्हाला शिकवणार आहे पुढे जाऊन. त्याची तयारी मी या ब्लॉगच्या माध्यमाने करतोय आता. काही जणांना वाटत असेल का हा काही पण दाखवतो, कुठे फिरायला गेला, याने रूम शिफ्ट केला, त्यानंतर याचा रूम याने दाखवला, हा जेवायला बसलेला असतो ते पण हा दाखवतो. परंतु
ही तयारी चालू आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा, की आपला एक कॉन्फिडन्स वाढवायचा आहे. मला कॉन्फिडन्स लेव्हल वाढवायची. मी कॅमेरासमोर बोलू शकतो, परंतु पब्लिक प्लेसमध्ये बोलण्याची जी हिंमत असते ना, तर ती मी सध्या वाढवतोय. कॅमेरासमोर मी एकटा असतो, आपल्याला बोलता येते. परंतु पब्लिकमध्ये जेव्हा आपण जातो ना, तेव्हा काय बोलायचं, काय करायचं, काही आपल्याला सुचत नाही. मी का असेना, कोणी का असेना. तो जो कॉन्फिडन्स आहे, तर तो मी बिल्ड करतोय. ही गोष्ट लक्षात ठेवा आणि तुम्हालाही शिकायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करून ठेवा. मी तेवढ्यात व्हिडिओ शूट करतो.